लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला अद्वैतला म्हणत असते, मला काही सामान आणायचं आहे, प्लीज तू माझ्या बरोबर चल ना. अरे चल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कशाला. कला म्हणते, अरे गाडी घेऊन गेलो ना तर पिशवी आपल्याला गाडीत ठेवता येतील आणि माझे कामही होईल पटापट. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी नाही येणार, म्हणून तिथून निघून जातो. तर कलाला खूप राग येतो आणि म्हणते, काय रे सारखा सारखा माज दाखवतोस. म्हणून मग कला त्याच्या गाडीची चावी घेते आणि स्वतः गाडी घेऊन निघून जाते. तर अद्वैत रूम मध्ये येतो. त्याला गाडीची चावी दिसत नाही. तो शोधत असतो. कला गाडी चालवायला लागते. तिला गाडी थांबवता येत नाही. गाडी खूप वेगाने चाललेली असते. कला घाबरून रस्त्यावरच्या लोकांना म्हणत असते, बाजूला व्हा, बाजूला व्हा, मला गाडी चालवता येत नाही. मग समोरून एक गाडी येते. आता अपघात होईल म्हणून ती गाडीचा ब्रेक दाबते आणि गाडी थांबते. अपघात होण्यापासून टळतो. आता कला खूप घाबरलेली असते. मग तिथे गाडीतून उतरल्यानंतर तिथे खूप गर्दी जमलेली असते. तिथे पोलीस पण आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हवालदारांना, मॅडमना घेऊन या पोलीस स्टेशन मध्ये. तेव्हा कला म्हणते, काय. तर लेडीज हवालदार कलाला म्हणते की जे काही चूक आहे ना ती पोलीस स्टेशन मध्ये सांग. तेव्हा कला म्हणते, अहो प्लीज मला सोडा ना. कला रागाने इन्स्पेक्टर कडे बघत असते. तर पुढील भागात अद्वैत कलाला सोडायला जाईल आणि दोघांमध्ये भांडणं होतील का. तर पोलीस म्हणतील का, काय भांडताय घरी, घर असल्यासारखं. तर पोलीस इन्स्पेक्टर हे तुमचं घर नाही म्हणून हाकलून देतील का. धन्यवाद.